मंडळी, आईची शाळा प्रकल्पातील किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज तुमच्यासाठी मी एक कोकणातील पारंपरिक डिश घेऊन आली आहे। या डिशचं नाव आहे खापरोळी। कोकणामध्ये मडकीच्या म्हणजे मातीची मडकी असते, त्याच्या खापरावर ही पोळी केली जाते, म्हणून तिला खापरोळी म्हणजे खापरपोळी असं म्हटलं जातं। आणि ही अतिशय चवदार आणि पौष्टिक अशी डिश आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता, मऊ लुसलुशीत अशी ही डिश आणि त्याच्याबरोबर सोबत खोबऱ्याचा रस दिला जातो। त्याच्यामध्ये गूळ वेलची वगैरे घालून हा गोड रस केला जातो आणि या गोड रसाबरोबर बुडवून ही खापरोळी खायला इतकी मजा येते। हे बघा, तुम्ही घरी केलात तर नक्कीच सगळे खुश होतील आणि तुम्हाला परत परत करावीशी वाटेल अशी ही डिश आहे। तर आपण ही डिश कशी केली ते आता पाहूया। इथे हे 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून ते 5 ते 6 तासासाठी भिजवून घेतलेले आहेत। आपण जे रोजच्या भातासाठी तांदूळ वापरतो ते आपण घेतले तरी चालतात। इथे मी हे कोलम तांदूळ घेतले। ही आहे चणा डाळ, ही मी पाव वाटी घेतली होती आणि ही स्वच्छ धुवून ती 2 तासासाठी भिजवलेली आहे, कारण डाळ लवकर भिजते आणि त्यामुळे भिजल्यामुळे ती थोडीशी पडलेली दिसते। आणि इथे मी उडीद डाळ घेतली आहे, ती सुद्धा पाव वाटी घेतली आहे आणि ती सुद्धा स्वच्छ धुवून ती सुद्धा 2 तासासाठी भिजवलेली आहे। डाळी 2 तासासाठी 2 ते 3 तास आणि तांदूळ मात्र 5 ते 6 तास भिजवलेले आहे, कारण तांदळांना थोडा वेळ जास्त लागतो। आणि इथेही 1 चमचा छोटा टीस्पून 1 चमचा मेथी स्वच्छ धुवून तीही 1-2 तासासाठी ही पाण्यामध्ये भिजवलेली आहे। आता आपल्याला या सगळ्या जिन्सामधलं पाणी बाजूला करून ते इडलीला जसं वाटतो तसं वेगवेगळं वाटून घ्यायचंय। म्हणजे तांदूळ आणि मेथी एकत्र वाटायची आणि डाळी मात्र वेगवेगळ्या वाटायच्या, कारण उडदाची डाळ थोडी चिकट असते, त्यामुळे वाटायला थोडा वेळ लागतो, म्हणून हे वेगवेगळं वाटायचं आणि नंतर आपण ते एकत्र करायचं। तर आपण आता वाटून घेऊया। आपलं वाटण करून झालेलं आहे। हे बघा, हे तांदूळ आणि मेथी वाटलेली आहे, ते आपण या बोलमध्ये काढतोय। तुमच्या लक्षात येईल, हे बघा, साधारणपणे इडलीला बॅटर करतो तसंच बॅटर आहे हे, किंवा आंबोळ्या वगैरे करतो त्याच्यासाठी बॅटर करतो तसं हे बॅटर आहे। ही आहे उडदाची डाळ वाटलेली। तुम्ही दोन्ही डाळी एकत्र वाटलात तरी सुद्धा चालू शकतं आणि तांदूळ आणि मेथी एकत्र वाटलं तरी चालू शकतं। आता मी डाळी वेगवेगळ्या वाटल्या आहेत आणि ही आहे चण्याची डाळ। आणि आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आपलं हे तिन्ही जिन्नस म्हणजे तांदूळ, मेथी, चणा डाळ आणि उडीद डाळ याचं हे मिक्स करून हे बॅटर तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता, हे बघा, त्याची कन्सिस्टन्सी बघा, साधारण इडलीप्रमाणे। आणि इथे मी हे वाटण्याचं पाणी शिल्लक ठेवलंय, ते आपल्याला नंतर वापरता येईल म्हणून ठेवलेलं आहे। आता आपल्याला हे झाकून ठेवायचंय बॅटर आणि 5 ते 6 तासासाठी हे फर्मंट करायचं आहे। ते आपण करून घेऊया आणि पुढची कृती करूया। आता आपलं ते बॅटर आपलं फर्मंट होतंय, तोपर्यंत त्याच्यासोबत आपल्याला घेण्यासाठी जो रस करायचा आहे त्याची कृती आपण पाहूया।
इथे मी हा खवलेला नारळ घेतलाय, ओला नारळ. हा 2 वाट्या आहे. हे बघा, दोन वाट्या ओला नारळ खवलेला. त्याच्यामध्ये हे चिमूटभर मीठ घालते, चिमूटभर. हा एक छोटा चमचा जिरं घालते. एक चमचा छोटा वेलची पावडर घालते. आणि थोडीशी हळद. हे बघा, आता आपल्याला हे पुन्हा मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचंय, ते आपण घेऊया. हे बघा, मिक्सीच्या भांड्यामध्ये मी ते सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 1 वाटी पाणी घालते. 2 वाट्या खोबरं आणि 1 वाटी पाणी घातले. आणि आता आपल्याला हे वाटून त्याचा रस काढायचा आहे. आता आपण जे वाटण केलं, म्हणजे खोबरं वाटलं सगळे जिन्नस घालून, त्या खोबऱ्याचा आपल्याला या बोलमध्ये रस काढून घ्यायचा आहे. तो आपण काढून घेऊया. हा बघा, आपला हा रस काढून झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी किसलेला गूळ घालते. तुम्हाला जसं गोड कमी जास्त पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आता हा गूळ व्यवस्थित वितळून घेऊया. हे बघा, आपला हा रस तयार झालेला आहे. खोबऱ्याचा रस म्हणजे कोकोनट मिल्क, जिरं, वेलची, हळद आणि गूळ याचा हा मस्तपैकी रस तयार झालेला आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता आपण पुढची कृती करूया. 5 ते 6 तास झालेले आहेत आणि आपण जे पीठ फर्मंट करायला ठेवलेलं होतं ते बघा, त्याला असे बुडबुडे पण यायला लागलेत. तुमच्या लक्षात येईल, म्हणजे पीठ छान फुगलेलं आहे, फर्मंट झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ. आणि थोडी हळद घालूया त्याच्यात, म्हणजे छान रंग येईल. आणि आपण ते मिक्स करून घेऊया. हे बघा, मीठ आणि हळद त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता या पिठाचा दाटसरपणा, छान फुगलेला आहे पीठ. आता आपण त्याच्या खापरोळ्या करायला घेऊया. आत्ता मी तुम्हाला नाव सांगते. इथे ही आहे पारंपरिक कोकणातली खापरोळी, जी मडकीच्या खापरावर केली जाते, म्हणून तिला खापरोळी म्हणजे खापरपोळी म्हणतात. आता आपण ती करायला घेऊया. आता हे बघा, खापरोळी काढण्यासाठी मी गॅस ऑन केलाय आणि गॅसवर हे बिडाचा तवा ठेवलेला आहे. हा बिडाचा तवा याच्यासाठी योग्य असतो. पण तुमच्याकडे जर बिडाचा तवा नसेल तर आपण नॉनस्टिक पण तवा घेऊ शकतो. आता आपण याच्यावर हा बिडाचा तवा तापलाय आणि त्याच्यावर तेल पण घातलेलं आहे. ते आपण ब्रशने असं पसरून घेऊया आणि त्याच्यावर आपली खापरोळी घालूया. या खापरोळ्या थोड्या लहानच असतात. पीठ छान फुगलेलं आहे, त्यामुळे छान होल पण पडलेले आहेत. साईडला पण थोडं अजून तेल सोडूया. आणि
आणि त्याच्यावर हे 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि एक बाजू शेकून घेऊया. आता आपण झाकण काढून चेक करूया. वा, एक बाजू छानपैकी शेकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण ती उलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण शेकून घेऊया. आता आपली दुसरी बाजू पण छान शेकून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण या डिशवरती काढून घेऊया आणि दुसरी खापरोळी तयार करूया. ही बघा, आपली दुसरी खापरोळी पण तयार झालेली आहे. ती पण आपण व्यवस्थित शेकून घेऊया. आता ही बघा, तयार झालेली ही खापरोळी आपल्या डिशवर आपण काढून घेऊया आणि या पद्धतीने सगळ्या खापरोळ्या करून घेऊया. ही पहा मंडळी, आपल्यासाठी ही कोकणातील पारंपरिक डिश, जिला आपण खापरोळी म्हणून संबोधतो, ती तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, दिसायलाही उत्तम आणि चवीला त्याहून उत्तम. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, किती अगदी लुसलुशीत अशी ही खापरोळी आहे. हे बघा, तुमच्या लक्षात येईल किती मऊ लुसलुशीत अशी खापरोळी. आणि अशी ही खापरोळी या खोबऱ्याच्या रसाबरोबर, ज्याच्यामध्ये गूळ वेलची घातलेली आहे, या गोड रसाबरोबर खायला इतकी मजा येते. तर अशी ही खापरोळी तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि घरातल्या सगळ्यांना खुश करा. आणि एक विनंती मंडळी, की आपल्या या ज्या पारंपरिक डिश आहेत, त्या डिश आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायच्या आहेत. तेव्हा गृहिणींनी नक्की प्रयत्न करा, ही माझी विनंती आहे. आणि अशीच तुम्ही व्यवस्थित डिश करून बघा, सगळ्यांना खुश करा, तुम्ही खुश व्हा. आणि नेहमीप्रमाणे सूचना देते, लाईक, शेअरिंग, कमेंट्स बरोबर आईची शाळा हे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.